तुमची मोटरसायकल 100 रुपयाच्या पेट्रोलमध्ये 100 किलोमीटर जाऊ शकते का? मोटरसायकल वापरणाऱ्या माझ्या एका मित्राने मला प्रश्न विचारला, की आम्ही पूर्वी जेव्हा 100 रुपयाचं पेट्रोल गाडीत टाकायचो, तेव्हा ती 100 किलोमीटर जायची. 150 रुपयाचं टाकायचो, त्यावेळेस ती 150 किलोमीटर जायची. पण आता 100 रुपयाचं पेट्रोल जरी टाकलं, तर माझी मोटरसायकल 50 किलोमीटर देखील जात नाही. तर त्या मित्राचा प्रश्न होता, की असं काय होतंय? माझ्या गाडीचं ॲव्हरेज कमी झालंय का? प्रति लिटर तिची जी काय धावण्याची क्षमता आहे ती कमी झाली आहे का? आता सर्वप्रथम मी मित्राला सांगितलं, की 2-4 वर्षापूर्वी पेट्रोलचे रेट आणि आत्ताच्या पेट्रोलच्या रेटमध्ये भरपूर फरक आहे. पूर्वी 100 रुपयात जितकं लिटर पेट्रोल यायचं, त्यापेक्षा आत्ता पेट्रोल कमी येत आहे. मग त्यामुळेच मी त्याला म्हटलं, की तुझी गाडी 100 रुपयाच्या पेट्रोलवर किती पळते हे बघण्यापेक्षा ती किती लिटर पेट्रोलवर किती पळते हे बघणं सगळ्यात महत्त्वाचं ठरणार आहे. मग आम्ही सुद्धा पुढे जाऊन थोडासा अभ्यास केला. मोटरसायकलींच्या ॲव्हरेजमध्ये फरक का होतो? मोटरसायकलचं मायलेज कमी का होतं? कंपनी ज्यावेळेस आपण टू व्हीलर विकत घेतो, तर त्यावेळेस कंपनीचं एक निर्धारित मायलेज असतं. तितकं मायलेज आपल्याला का भेटत नाही? नवीन भेटतं, नंतर का कमी होतं? मग गाडीचं मायलेज वाढवायचं, ॲव्हरेज वाढवायचं, तर बरेचसे जण तुम्हाला म्हणतील वेळेवर सर्व्हिस करत जा, टायरमध्ये प्रेशर व्यवस्थित ठेवा, वेळच्या वेळी ऑइल बदला. हे असे काही ठरलेले सल्ले देतील. पण कोणत्याही मोटरसायकलीचं ॲव्हरेज कमी होण्यामागची 4 अशी नवीन कारणं आम्ही शोधली, की ती कदाचित तुम्ही ज्याच्याकडे गाडी रिपेअर करता त्या फिटरला देखील माहिती नसेल. कदाचित आम्ही सांगतोय या टिप्स, या गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या, तर कदाचित तुमची गाडी 100 रुपयाच्या पेट्रोलमध्ये 100 किलोमीटर देखील जाऊ शकते. मोटारसायकलीच्या ॲव्हरेज वाढवण्यासंबंधित चारही गोष्टी एकमेकाशी अगदी निगडीत आहेत. त्यामुळे कोणतीही गोष्ट मिस न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. माझ्या मित्राचा प्रश्न असा होता, की पूर्वी 100 रुपयाच्या पेट्रोलमध्ये गाडी 100 किलोमीटर जायची, आता ती जात नाही. मग सगळ्यात आधी आपल्याला गाडीचं मायलेज मोजता आलं पाहिजे, गाडीचं ॲव्हरेज काढता आलं पाहिजे. मग तो मोटरसायकलीचं ॲव्हरेज काढण्याची एक पद्धत जी जुनी भरपूर लोकं वापरतात ती अशी, की ते फिटरकडे जातात. फिटर मग एक बॉटल घेतो, त्याच्यात 100 मिली पेट्रोल टाकतो. त्या बाटलीमधनंच तो सप्लाय पेट्रोलचा गाडीला देतो आणि 100 मिलीत ती गाडी किती किलोमीटर जाते त्यावरनं तो 1 लिटरला ही गाडी किती किलोमीटर जाते हे असं आपल्याला सांगतो. पण यामध्ये एकतर होतं काय, की तो अतिशय कमी पेट्रोल टाकतो, त्यामुळे तो अगदीच कमी अंतराची ट्रायल घेतो. अर्थात आपण जर जास्त पेट्रोल जर टाकलं, तर त्यामुळे आपण जास्त अंतर जाऊ शकतो. त्या अंतरामध्ये आपल्याला बऱ्याच वेळा गिअर बदलावं लागतात, बरेच खड्ड्याचे रोड असतात, काही ठिकाणी हायवे असतो, काही ठिकाणी हळू चालवं लागतं, काही ठिकाणी वेगाने चालवं लागतं. म्हणजेच एकंदरीत आपल्याला पूर्णतः सर्व गोष्टींचा सर्वसमावेशक मायलेज भेटू शकतं. मग याकरताच एक थोडीशी नवीन पद्धत जी कंपनीसुद्धा आपल्याला सांगते, जी मायलेज काढण्याची पद्धत आहे, तर ती तुम्ही मायलेज सर्वप्रथम कसं चेक करायला पाहिजे? तुम्ही काय करायचं आहे, तुमची गाडीमध्ये टाकी फुल करून घ्यायची आहे. तर तुमची टाकी फुल करत असताना तुमच्या मीटरवरलं रीडिंग घ्यायचं आहे. त्यासाठी तुमच्या गाडीचं ओडोमीटर चालू असणं महत्त्वाचं आहे. मग त्यानंतर तुम्ही गाडी त्या ठिकाणी जवळपास 75% पेट्रोल संपेपर्यंत तसंच ठेवायचं आहे. त्यानंतर मग तुम्ही परत पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायला ज्यावेळेस जाताल, तर त्यावेळेस तुम्ही परत एकदा हे किलोमीटरचं रीडिंग लिहून घ्यायचं आहे. आधीच्या किलोमीटरमधनं हे किलोमीटरचं रीडिंग वजा करायचं आहे. म्हणजे तुम्हाला असं कळेल, की टाकी भरल्यापासून आत्ता जेवढी टाकी रिकामी झाली, तेवढ्या काळात आपण उदाहरणार्थ 100-150 किलोमीटर चाललेलो आहोत. आणि मग परत तुम्ही टाकी फुल करायची आहे. फुल करत असताना तुम्ही पेट्रोलच्या रीडिंगकडे लक्ष द्यायचं आहे. किती लिटर टाकीमध्ये पेट्रोल बसलं. मग पेट्रोल किती लिटर बसलं ते लिटर आणि तुमचं जे काही अंतर जो फरक आलेला आहे त्याला जर एकामेकाला तुम्ही भागिले जर केलं, म्हणजेच उदाहरणार्थ 200 किलोमीटर जर गाडी तुमची चालली टाकी फुल केल्यापासून आणि आत्ता परत फुल करताना 2 लिटर पेट्रोल बसलं, तर असं गृहीत धरायचं आहे 200 भागिले 2 म्हणजेच 100 किलोमीटर प्रति लिटर हे तुमच्या गाडीचं ॲव्हरेज किंवा मायलेज निघत आहे. आता हे झालं मायलेज मोजण्याची पद्धत. आता 4 ते 5 अशा सोप्या टिप्स की त्या तुम्हाला तुमच्या गाडीचं मायलेज वाढवून देऊ शकतात. आता मायलेज कमी होतंय हे तुमच्या लक्षात आल्यास सगळ्यात आधी तुम्ही तुमच्या गाडीचा प्लग चेक करायला पाहिजे. प्लग त्या ठिकाणी खोलायचा पाहणं आपल्या गाडीच्या टूलबॉक्समध्ये असतो, तर तो घेऊन तुम्ही सर्वप्रथम तो प्लग बाहेर काढायचा आहे. प्लग पाहिल्यानंतर तो बघायचा आहे. तो जर अगदी काळसर असेल तर मग काहीतरी प्रॉब्लेम आहे. पण जर तो प्लग साफ असेल तर समजून घ्यायचं आहे तुमच्या गाडीचं मायलेज एकदम बरोबर आहे. पण तोच प्लग जर काळा झालेला असेल तर मग ते बघायचं आहे की तो कसा काळा झालेला आहे. तो काळा होत असताना तो ओलसर काळा आहे की कोरडा काळा आहे,
हे सर्वप्रथम बघायचं आहे. मग जर तो काळा आहे असं लक्षात आलं आणि तो जर ड्राय काळा आहे असं लक्षात आलं तर तुम्ही तो घासून परत लावून द्यायचा आहे. याने देखील तुमच्या ॲव्हरेजमध्ये त्या ठिकाणी वाढ होऊ शकते. पण तो जर ओलसर काळा झालेला असेल, म्हणजे त्याला ऑइलचे डाग, पेट्रोलचे डाग जर त्याच्यावर पडलेले असतील, तर तुम्ही दुसरी गोष्ट चेक करायची आहे आणि ती गोष्ट म्हणजे कार्बोरेटर. तर कार्बोरेटरच्या मध्ये जर एखादा कचरा किंवा एखादी गोष्ट जर गुंतलेली असेल तर कार्बोरेटरचं ऑपरेटिंग व्यवस्थित होत नाही आणि त्यामुळे पेट्रोलचं लिकेज तिथून होत असतं. मग लिकेज होत असताना जसं तुम्हाला माहिती की पेट्रोल ही अशी गोष्ट आहे, वातावरणाशी ही मिक्स झाल्यानंतर लगेच हिचं वाफेत रूपांतर होत असतं आणि त्यामुळे पेट्रोलचं लिकेज होऊन आपल्याला ॲव्हरेज कमी भेटत असतं. याबरोबरच अजून एक गोष्ट तुम्ही अशी करायची आहे की तुमची जी काय पेट्रोल भरण्यासाठीची जी काय जागा आहे, जे झाकण आहे, तर ते झाकण सर्वप्रथम अतिशय लक्षपूर्वक बघायचं आहे. मग ते बघत असताना तुम्ही असं बघायचं आहे की त्या जिथे झाकण लावलं जातं त्या कॉलरला पिवळसर कलर आलेला आहे का. हा जर पिवळसर कलर आलेला जर असेल तर तुम्ही तात्काळ ते झाकण बदलून घ्यायचं आहे. आता तुम्ही म्हणाल पिवळसर कलरचा आणि ॲव्हरेज कमी होण्याचा काय संबंध आहे, तर तो संबंध आहे पेट्रोलच्या गुणधर्माशी. जसं तुम्हाला माहिती आहे की पेट्रोल हे मात्र 35 डिग्री टेम्परेचर जरी याला भेटलं तरी देखील त्याचं वाफेत रूपांतर व्हायला सुरुवात होतं आणि ते अगदी त्या ठिकाणी बाहेर यायला सुरुवात होते. पण तेच जर तुमचं झाकण जुनं झालेलं असेल तर ते हळूहळू तिथून बाहेर निघायला लागतं आणि पिवळसर डाग त्या ठिकाणी तयार होत असतात. 90% वेळा असं लक्षात आलेलं आहे की बाईकचं मायलेज कमी होण्याचं कारण पेट्रोलची गळतीच असते. मग ती गळती एकतर कार्बोरेटरमध्ये होते, कार्बोरेटरमध्ये कुठला कचरा असेल किंवा कार्बोरेटरचं फंक्शन खराब झालेलं असेल तर तिथून पेट्रोलची गळती होते, किंवा डायरेक्ट टाकीमधनं देखील गळती वाफेच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत असते. मग हीच गळती जर तुम्ही रोखू शकलेत तर तुम्ही 90% असे चान्स आहे की तुमची गाडीचं ॲव्हरेज मायलेज हे वाढून जाऊ शकेल. मग हे करून जर मायलेज वाढलं नाही तर तुम्ही तात्काळ कुठल्या तरी फिटरला संपर्क करायला पाहिजे आणि मग त्यांच्याकडनं व्यवस्थित सर्व्हिसिंग त्या ठिकाणी करून घ्यायला पाहिजे. शक्यतो तुम्ही ज्या कंपनीची गाडी घेतली तिथे कंपनीच्याच ठिकाणी, जिथे सर्व्हिस सेंटर कंपनीचं आहे प्रॉपर, अशा ठिकाणी जाऊनच त्या ठिकाणी याची सर्व्हिसिंग करणं अपेक्षित असतं. याबरोबरच लांबच्या प्रवासाला जात असताना हवेच्या त्या ठिकाणी तुमचं टायर चेक करायला पाहिजे. शक्यतो टायरमध्ये नायट्रोजन तुम्ही त्या ठिकाणी भरला पाहिजे, जेणेकरून त्याची जी काय रायडिंग आहे ती अगदी प्रॉपर होईल. त्याचबरोबर टायरमध्ये हवेचा प्रेशर अगदी माफक असला पाहिजे. गाडीमध्ये ऑइल लेवल ही नेहमी चेक करत राहिलं पाहिजे. तुमचा प्लग देखील वेळोवेळी चेक करत राहिला पाहिजे. याबरोबरच कार्बोरेटरची देखील एक विशिष्ट सेटिंग असते की जी ठरवते पेट्रोल किती त्या ठिकाणी जाईल. तर ती सेटिंग देखील एखाद्या तज्ज्ञ कंपनीच्या व्यक्तीकडनं करून घ्यायला पाहिजे की जेणेकरून तुमचं ॲव्हरेज हे चांगलं राहू शकेल. याबरोबरच तुमच्या गाडीचं एअर फिल्टर असेल तर सर्व्हिसिंग करताना बऱ्याच वेळा आपण एअर फिल्टरला फक्त साफ करून लावत असतो. तर नक्कीच तुम्ही प्रत्येक सर्व्हिसिंगच्या वेळेस ते एअर फिल्टर त्या ठिकाणी नवीनच बसून घ्यायला पाहिजे. जिथून कुठून पेट्रोल लीक होण्याचे चान्सेस आहेत तर त्या ठिकाणी अगदी व्यवस्थित सीलबंद पॅकिंग करायला पाहिजे. तर या जरी 4-5 गोष्टी जर मित्रांनो तुम्ही केल्या तर नक्कीच तुम्ही तुमच्या गाडीचं ॲव्हरेज प्रचंड प्रमाणात वाढू शकतात. ही होती मित्रांनो माहिती. कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा.